सकाळी मोठ्या उत्साहाने शेतात गेलो आणि कामाची पण तयारी होती. पण काय कामाला हात लावतो न लावतो तोच लगेच ना पावसाची सुरुवात झाली. मग काय फट्ट्याखाली बसून त्या सरींचा आवाज ऐकत राहिलो. वाटलं आता पाऊस उघडेल, मग उघडेल. पण तो काही थांबायचं नावच घेईना. मग निघालो घरी आणि ट्रॅक्टरची ती राईड आहाहा! मातीचा सुगंध, चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि ट्रॅक्टरचा तो राकट आवाज. या आनंदाचा खरंच शब्द नाहीत. गावाकडच्या प्रत्येक पावसात एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. घरी आलो, अंगावरचे ओले कपडे बदलले, संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि शेतातून आणलेली ताजी-ताजी हिरवीगार पात कांद्याची मस्त अशी चिरून घेतली आणि शेंगदाणे, लसूण आणि तिखट हिरव्या मिरच्या पाट्यावर वाटून घेतल्या. मस्त असं वाटण बनवून घेतलं. कढईत तेल तापलं, जिऱ्यांची फोडणी दिली, तडतडली. त्यात ती ताजी पात घालून मस्त परतून घेतली. तोपर्यंत पीठही भिजवून तयार होतं. परतलेली पातेत वाटण घालून सगळं छान असं आहे ना शिजवून घेतलं. गरमागरम चपात्या तयार झाल्या. पण तेवढ्यात माझ्या चिरंजीवांनी हट्ट धरला. आज धिरडे खायचे. मग काय त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी धिरडेसुद्धा लगेच बनवून दिले. आपल्या माणसांच्या आनंदातच तर ना घराचं खरं सुख असतं. जेवण झाल्यावर बाहेर आलो आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं. पावसानंतरची थंडगार हवा, मातीचा दरवळ, पक्ष्यांचा मंद आवाज, थंड आकाशात पसरलेली शांत संध्याकाळ अशा क्षणासाठी ना मोठ्या स्वप्नांची गरज नसते. चला तर मग इथंच एंड करते.